संघर्ष झाला पण महायुती खंबीर राहिली. आपलं प्रीपोल अलायन्स जे होतं आणि शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप आणि अपक्ष यांनी सगळ्यांनी मिळून आपले 45 आणि 9 असं भरघोस मताने निवडून आले. मी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय अजित पवार साहेब, सुनेत्रा आत्या, पवार साहेब, डेप्युटी आणि एकनाथ शिंदे साहेबांचा आणि इथले आपले सगळे राहुलभैया मोठे असतील, सुरेश बिराजदार साहेब असतील, तानाजी सावंत साहेब, रवी गायकवाड साहेब, ज्ञानराज चौगुले साहेब आणि महेंद्र एकदम सोपं होतं. वनवे झालं, 45-9 झाले, त्यामुळे काय वनवे झाली. त्यांनी मोठेपणा घेऊन बिनविरोध केला असतं तर अजून चांगलं झालं असतं. आपला अनुभव पाठीस मागच्या वेळेस एकदम कोरी पाठी होती, त्यामुळे जास्त आता मला माहितीये काय काय प्रॉब्लेम्स पण असणार आहेत आणि काय काय करू शकतो. निश्चित चार्ज घेतला तर सभापतीच्या निवडी झाल्यानंतर आमची पूर्ण बॉडी बसल्यानंतर ते जे प्रश्न येतील आणि आता आहे मनामध्ये पण पुढच्या ह्याच्यामध्ये सांगतो. तेच मी म्हटलं पुढच्या ह्याच्यात तसं शिक्षण पाणी वगैरे म्हणता येईल, पण माझ्या मनामध्ये सध्या शेतरस्ते हे मेजर आपल्या जिल्ह्यातले घ्यावे, कारण माल आता पाण्याने येतंय आणि आता पाणी मार्च झाला. या ह्याच्यामध्ये शिक्षण आणि आरोग्य माझं नेहमीच आवडीचं राहिलं, पण त्याचबरोबर शेतरस्त्यांवर प्राधान्य द्यायचं मनात आहे आणि महिलांचं बचत गटाचं ट्रेनिंग, कारण महिला आरक्षणावर आम्ही निवडून आलो, 2 जणी महिला आहोत. महिलांना उमेदच्या माध्यमातून आणि कसं त्यांचं दर्शन उत्पन्न वाढवेल या 2 गोष्टीवर मेजरली मला फोकस करायचं. धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या निवडीत आज भारतीय जनता पार्टीच्या सौभाग्यवती अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील आणि उपाध्यक्षपदी सौभाग्यवती उषाताई रवींद्र गायकवाड या विक्रमी मताधिक्याने विजयी झालेले आहेत. खरं तर धाराशिव जिल्हा परिषदेवर भाजपाचा अध्यक्ष इतिहासात पहिल्यांदाच आज होतो आहे आणि याचं श्रेय कोणाला असेल तर महायुतीच्या सर्व नेत्यांना आहे, महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना आहे आणि माननीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री माननीय सुनेत्राताई पवार यांना याचं श्रेय आहे. आणि जिल्हा परिषद ही ग्रामीण भागाच्या विकासाचा आणि आर्थिक विकासाची नाडी समजली जाते. त्यामुळे सर्व या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हे ध्येय ठेवून या जिल्हा परिषदेत काम केलं जाईल अशी मी सर्वांना ग्वाही देतो. भारतीय जनता पार्टीचा यशस्वी जिल्हाध्यक्ष, यशस्वी जिल्हाध्यक्ष या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा परिषदेचं आणि शासनाचा, केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्राधान्य दिलं जाईल. निवडणुकीत आणि निवडणुकीनंतरची चित्र काय घटना एकतर सत्ताधाऱ्याचं कामाने गोष्टी पाहायला मिळाल्या, त्यानंतर आता जुळले कसं जुळले, काय जुळले, कुठला फॉर्म्युला आहे? खरं तर महायुतीच्या नेत्यांनी घेतलेला हा निर्णय माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि माननीय सुनेत्राताई पवार यांच्या आदेशाने हा महायुतीचा निर्णय झालेला आहे. आणि आज जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपाच्या अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील आणि शिवसेनेच्या उषाताई रवींद्र गायकवाड या विराजमान झालेल्या आहेत. राजी नाराजीचा काहीच प्रश्न नाही आहे. सर्व जे काय झालं सर्वांच्या सहमतीने आणि नेत्यांचा आदेश शिरसावंत मानून हा निर्णय झालेला. धन्यवाद सर्वांचे आभार. येऊ दे मला पाठीमागे काय करणार पुन्हा पाठीमागे टाकलं का पुढे जातात म्हणजे आता आम्हाला इकडे जातो नाही इकडे इकडे
भारतीय जनता पार्टीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा अर्चनाताईच्या रूपानं या जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद भारतीय जनता पार्टीकडे आलं आहे. खरं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला याच्यापेक्षा मोठा आनंद असू शकत नाही. आणि मला काम करताना नेहमी करता असं वाटायचं की हा कार्यकर्ता म्हणून या जिल्ह्यामध्ये काम करताना या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेत आणि सर्वत्र लोकप्रतिनिधी पाठवून त्या सभागृहामध्ये भाजपचे कार्यकर्ते नेते त्याचं प्रतिनिधित्व करतील. मला वाटतं की आजच्या दिवसा एवढा सुवर्ण दिन भाजपच्या इतिहासात आत्तापर्यंत मी कधी पाहिलेलं नाही. काय नेमका अजेंडा काय असणार इथं माहितीचा फॉर्म्युला कसा पाडला गेला माननीय आता ठाकूर साहेबांनी जसं सांगितलं की महायुतीचा फॉर्म्युला हा महाराष्ट्राच्या नेतृत्वाने महायुतीचे जे महाराष्ट्राचे नेते आहेत त्या तिन्ही नेत्यांनी सांगितल्याप्रमाणेच आता जिल्हा परिषदेमध्ये इथं भारतीय जनता पार्टीचा उमेदवार जिंकला. मला वाटतं की याच्यापेक्षा वेगळं अधिक काही बोलण्यासारखं नाही. परंतु संपूर्ण जिल्ह्याभरातल्या लोकांनी भारतीय जनता पार्टीच्या आणि महायुतीच्या पार्टीशी दाखवलेला विश्वास आगामी कालावधीमध्ये आपण यशस्वीपणे पूर्ण करू. आणि संघटनेची जी ताकद आहे मला स्वतःला जिल्हाध्यक्ष म्हणून माननीय राणादादा असतील, माननीय ठाकूर साहेब असतील आणि जिल्ह्यातले सर्वच प्रमुख नेते असतील या सगळ्या लोकांनी आमचे सगळे माजी जिल्हाध्यक्ष नितीनजी असतील, संताजीराव असतील, अनिल काळे साहेब असतील, सगळ्याच लोकांनी जे मला टीम म्हणून सहकार्य केलं, जे टीम म्हणून एक वाक्यता ठेवली, एक वाक्यतेने जी भारतीय जनता पार्टीने मागच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जे काम केलं, मला वाटतं की हा टीमचा विजय आहे. एक टीम म्हणून आपण कुठल्या पद्धतीनं कुठल्या प्रकारे विजय मिळवू शकतो याचा हा एक चांगला उपक्रम आता आपल्या सगळ्यांना पाहायला मिळाला. युवा नेते मल्हारदादा पाटील यांच्या माध्यमातून जे मायक्रो मॅनेजमेंट आणि मायक्रो प्लॅनिंग भारतीय जनता पार्टीने केली, एक मोठी युवकांची फळी मल्हारदादांच्या पाठीशी या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभी राहिली. आणि मला वाटतं की एक आश्वासक नेता, आश्वासक चेहरा म्हणून मल्हारदादा आणि भारतीय जनता पार्टीची पूर्ण टीम यापुढे जिल्ह्यात काम करत राहील. आणि निश्चित स्वरूपामध्ये केंद्रातलं माननीय नरेंद्रभाई मोदींचं सरकार, राज्यातलं श्री देवेंद्रजी आणि एकनाथजी शिंदेसाहेब, सुनेत्राताई पवार यांचं सरकार आपल्या जिल्ह्याला संपूर्णपणे या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून न्याय देईल असा विश्वास या ठिकाणी मला व्यक्त करावा. परफेक्ट काय भावना आहेत तुमच्या? नगर परिषदेच्या विजयानंतर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याची मनापासून इच्छा होती की भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष हा आपल्या जिल्हा परिषदेमध्ये विराजमान व्हावा. आज महादेवाच्या आशीर्वादानं, देवाभाऊंच्या, आदरणीय शिंदेसाहेब, आदरणीय सुनेत्राजींच्या पाठिंब्याने आणि आदरणीय बावनकुळे साहेब, रवी चव्हाण साहेब, आदरणीय राणादादा, ठाकूर साहेब, बसवराज पाटील साहेब आणि आमचे कर्तव्यकार जिल्हाध्यक्ष आदरणीय दत्ताभाऊंमुळे आज महायुतीची सत्ता जिल्हा परिषदेत आलेली आहे आणि जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भारतीय जनता पक्षाचा विराजमान झालेला आहे. तुम्ही एक आव्हान दिलं होतं, ते आव्हान पूर्ण झालं. दुसरं आव्हान पूर्ण करायचं. मी आज आपल्याला एवढंच सांगतो की आमची जी टीम आहे जिल्ह्याची महायुतीची, ती इतकी ताकदीनं काम करेल की येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभामध्ये पण महायुतीचे सर्व कॅन्डिडेट हे प्रचंड बहुमताने विजयी येतील. पुढचं काय निवडणुकीसाठी निवडणूक कुठली असणार सांगितलं, विधानसभा वगैरे सांगितलं ना माहिती.